पवन राऊत ऑन स्ट्राइक आणि त्याला साथ देण्याकरता मिस्टर महेश वारात. भावेश ठाकरेचा पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. वाघाची दहाड खोदलाय पहाड आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. षटकार 6. चला राहुल गोंड आपण यायचा आहे. राहुल गोंड आपण आज या ठिकाणी आमंत्रित. दुसऱ्या बॉल वरती देखील मोठा विकेट येईल का? यस, दुसऱ्या बॉल वरती देखील पॉवर हिटिंग स्ट्रोक मात्र पाहायला मिळालाय मिस्टर पवन राऊतच्या बॅट मधनं. हा दुसरा धमाका षटकार. यावेळेस अँगल चेंज केलंय. अखो टप्प्याची लेन होती. हो, झाली मिस्टेक. दैव आलं होतं द्यायला आणि पदर नाही हो घ्यायला. झेल मात्र ठिकाणी सोडलाय. चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरता चौकार आणि या चौकाराच्या सायना धाव फलक पोहोचलं गेलंय 16 अंकांवरती. पुढील बॉल. हो, यावेळेस आपण पाहतोय फ्ले अँड मिस. यस, पुढील बॉल. यावेळेस अजून एक षटकार येतोय की काय? यस, येतोय. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. षटकार 6. आमचे गुणलेखक सौरभ देखील म्हणतायत अशा प्रकारची ते बॅटिंग झाली तर आम्हाला देखील त्रास होत नाहीये स्कोरबोर्ड वरती धावा ऍड करण्याकरता. आणि षटकाराच्या सहाय्याने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 22 अंकांवरती. 22 धावा ऑन द स्कोरबोर्ड. आज आपण पाहतोय सकाळच्या 17 पासून मैदानाच्या आतमधून षटकार षटकार चौकारांची आतिषबाजी ही चालू झाली. कारण आज आहे फायनल डे. सरपंच उपसरपंच चषक 2026 चा. पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. तुन्ना 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 गेंद कहा गई मुन्ना. गेंद गई है मिड विकेट क्षेत्र में. वहां खिलाडी थे, झपक लिया है कॅच. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज मिस्टर पवन राऊत याचा खेळ संपन्न होतोय. आउट. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 22 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपला. धाव फलकावरती 22. लोकेश पारदेला या ठिकाणी कमबॅक दर्शवावा लागेल कारण त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, चांगली गोलंदाजी तो करू शकतोय. लेग कटर, ऑफ कटर, परफेक्ट यॉर्कर, बाउन्सर अशा प्रत्येक प्रकारचे चेंडूचे टप्पे त्याच्याकडे आहेत. परंतु ही विविधता इथे मात्र त्याला देखील दर्शवावी लागेल बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. ऑन स्ट्राइक वरती मिस्टर महेश वारात. ओ, पहिला बॉल खेळपट्टीच्या हल्लिकासा मात्र बाहेर फेकला गेला आणि पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा
हा इशारा दर्शवला गेला. पहिला बॉल नो. आता मात्र फ्री हिट. हो, फ्री हिटच्या बॉल वरती फर्निचर डिस्ट्रॉय केलं होतं, परंतु एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचलं गेलंय 23 अंकांवरती. इथून जर कमी धाव संख्येवरती रोखलं तर मग सामन्यामध्ये वापसी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळेल. परंतु म्हटलं गेलं, ज्याचा जन्म संघर्षाच्या मातीमध्ये झालाय त्याला पराभवाची भीती नसते. धाव फलकावरती 24 आहेत. क्षमा असावी, 23 असा उल्लेख झाला होता, परंतु 24 धावा झालेत. मैदानाच्या आतमध्ये एक अतिरिक्त खेळाडू आलाय. गेल्या 4 दिवसापासून हा टायगर अक्षरशः या मैदानाची पाहणी करतोय. कुठल्या बाजूने काही कमी तर नाहीये. अगदी मैदानाच्या चारही बाजूने अगदी त्यांचं लक्ष आहे. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला चेंडू हाताळला गेलाय. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव ही पूर्ण केली जाईल. खेळ असो या आयुष्य, आपला सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असतो. इथून मात्र तशाच प्रकारचं हलकसं क्रिकेट त्या दिशेने वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी लोकेश पारधीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल. हो, ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी, स्वतःच्या पालोत्रमध्ये चांगली फिल्डिंग करण्याचे प्रयत्न, परंतु हलकासा चेंडू हा गोलंदाजाच्या वरून निघून गेला. गोलंदाजाच्या हेड वरून हा स्ट्रोक खेळले होते. महेश, एक सिंगल धाव मिळाली जाईल. पुढील बॉल. हो, पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी, एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल. पहा किती सुंदर क्षेत्रक्षण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. इथून हे कमबॅक करणारं षटक आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहिलं तर लोकेश पारधेनं चेंडू फेकलेत, ते म्हणजेच 5 फेकले होते. त्याच्यामध्ये एक अनलिगल डिलिव्हरी पाहायला मिळाली. क्रिचच्या हलकासा चेंडू बाहेर फेकला होता, नो बॉल. परंतु दुसऱ्या बॉलवरती लगेच आपण पाहिलं तर फर्निचर डिस्ट्रॉय देखील केलं होतं, परंतु फ्री हिट असल्या कारणानं ती विकेट मात्र ग्राह्य केली गेली नाही. परंतु त्याच्यानंतर सिंगल धावा मात्र दिल्या गेल्यात. कमबॅक करणारं हे षटक या ठिकाणी पाहायला मिळालंय. अजून सुद्धा दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र इथून बाकी आहे. महेश वारात ऑन स्ट्राईक. हो, यावेळेस रनअप मध्ये थोडेसे चुकले गेलेत. क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी होण्याचा पहिला नियम म्हणजेच जबाबदारी. धाव फलकावरती धावा आहेत 27. पुढील बॉल. ओ, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. स्वतः गोलंदाज पुढे येतोय हा झेल पकडण्याकरता, परंतु झेल हलकासा कठीण होता आणि झेल मात्र सुटतोय. एक सिंगल धाव पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पुढे सरकला गेलाय 28 अंकांवरती. जबाबदारी घेणारा भक्कम असला की पाऊस, वारा, वादळ त्याचं काहीही बिघडवू शकत नाहीये. हो, आखो टप्प्याची लेंथ आणि सरपंच उपसरपंच चषक 2026 मधला हा उत्तुंग षटकार वैभव सोहळेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या षटकाराच्या साहाय्याने धाव फलक पोचलं गेले ते म्हणजेच 34 अंकांवरती. आणि हा मॅच जिंकण्याकरता 35 धावा इथून मात्र बनवाव्या लागतील. चला नेक्स्ट मॅच दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. साई कृपा स्पोर्ट विहार फाटा आणि त्यांच्या समवेत
संजय 11 नागळे संघ. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. साई कृपा स्फोट विरार फाटा टीमचे संघनायक आणि संजय 11 नागळे संघाचे संघनायक आपण यायचं आहे. विरार फाटा संघाचे संघनायक आपण यायचं आहे. सध्या तरी आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वाघोबा स्पोर्ट टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026. परंतु ही स्पर्धा आपण पाहिले तर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन म्हटलं तर मग रघुनाथजी चौगारी अध्यक्ष आहेत, पिंट्यादादा परेड उपाध्यक्ष, खजिनदार आपण पाहिलं तर मग बाबूदादा महाळी देखील असतील, सचिव अविनाशी ठाकरे आणि इतर जे काही सर्व पदाधिकारी आहेत, विकास वायडा कार्याध्यक्ष आहेत, या सर्वांच्या माध्यमातून एक चांगले असोसिएशन ही बनवली गेली. चांगली नियमावली बनवली, चांगले संघांची आखणी, त्याच्यानंतर जे नियम बनवले त्या नियमांना निश्चितच पालन करणारे आमचे सर्व संघ आणि अशा प्रकारे एक चांगले असोसिएशन ही तयार केली गेली आणि निश्चितच वसई तालुका आदिवासी असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. चला टॉसची वेळ झाली आहे. टॉस करण्याकरता निश्चितच 2 कर्णधार देखील आलेले आहेत. चंदूजी पडवले आहेत, त्यांच्याशी बोलते आपण करूया टॉस. टेलचा कॉल परंतु आलेला आहे हेड, म्हणजे टॉसचा निकाल लागला गेलाय तो म्हणजेच संजय 11 नागळे संघाच्या बाजून. डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 30-35. पहा त्यांच्याकडे जबरदस्त फलंदाज आहेत. 30-35 धावा रोखण्यामध्ये कामयाब होतील. हो, प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला. पहा समोरच्या संघाने 30-35 धावामध्ये रोखण्यासाठी तुम्हाला आव्हान केलंय. मग याच्या अतिरिक्त धावा बनवण्याचे प्रयत्न तुम्ही करणार आहेत. याचा बेस्ट ऑफ लक. मॅचला सुरुवात होते. प्रश्न भरपूर होते आमच्याकडे विकी भादाले करता, परंतु मॅचला झाली आहे सुरुवात. मॅच ऑन होते. अजय मडवी आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलं षटक फेकण्याकरता राईट मोर द विकेट न पहिला बॉल हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. झेल खूप महत्वाचा होता. दोन धावा मात्र इथून पळून पूर्ण केल्या जातील. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉल हलकासा मिस झाला. हलकीशी बॅट आपण पाहिले तर क्रॉस झाली आहे. परफेक्ट कनेक्शन जे व्हायला हवं होतं ना, ते कनेक्शन मात्र या ठिकाणी झालेलं नाहीये. 2 धावा इथून मात्र मिळाल्या जातील. 35 धावा बनवायच्या आहेत 12 बॉल मध्ये. पहिल्याच बॉल वरती 2. भावेश ठाकरे ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळले गेले. छत्ररक्षक पुढे आला होता झेल पकडण्याकरता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये मिस्टर लोकेश पारधी मात्र बाद झालेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हलकासा घातक ठरला गेला आणि आपण पाहिलं तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये लोकेश पारधीच्या खेळीचा अगदी अंत झाला. विकेट क्रमांक पहिला डाऊन. यंग स्टार नागळे संघाचा. आज नागळे संघ आपण पाहिले तर मग 2 संघ आहेत नागळे गावाचे. त्यानंतर बोलीन गावावरनं देखील 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. शेवटची लढाई आपण पाहिले तर मग बोलिन्स गावाकरता मान सन्मानाची ही लढाई आपण पाहणार आहोत. एका बाजूनं आई जीवदानी बोलिन्स, दुसऱ्या बाजूनं साई कृपा बोलिन्स. जसा कालच्या दिवसामध्ये आपण एक सामना पाहिला होता, आई मरुदेव स्पोर्ट राजावली ए आणि मरुदेव स्पोर्ट राजावली बी सामना.
पुढील बॉल. बॅक टू द बॉलर. स्ट्रोक खेळली गेली तर मिस्टर भावेश ठाकरे, भावेश पवार यांचे मोठे बिग फॅन आहेत मिस्टर भावेश ठाकरे. आणि भावेश पवार सरांना निश्चितच फॉलो करत आहेत. निश्चितच भावेश पवार सरांची आठवण करून दिली भावेश ठाकरे याने. ऑन साइडला खेळले गेले. चेंडूला अडवण्यामध्ये अगदी यशस्वी झाले त्या ठिकाणी मिस्टर पवन राऊत. परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. या 2 धाब्याने धावफलक पोचलं गेले ते म्हणजेच 5 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. इथून क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक धाव ही खूप महत्वाची आहे. चेंडू फेकून झालेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5 धावा धाव फलकावरती. 2 मोठे स्ट्रोक इथे मात्र खेळावे लागतील मॅच मध्ये वापसी करण्याकरता. पहिला येईल का? आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिला नाही. असं वाटलं होतं की हा चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे, परंतु बॅड लक. 2 धावा मिळतील. 2 ने धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 7 अंकांवरती. अजूनही चेंडू शिल्लक असतील 7 आणि धावा बनवाव्या लागतील 28. सपनों को पाने के लिए मेहनत और प्रयास आखिरी सांस तक कीजिए. आता मात्र इथून हे 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्याकरता अजूनही 28 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. ह्या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मग सामन्यामध्ये वापसी करू शकतायत. खूप टप्प्याची लेन ऑन साइडला बॉलला उडवलंय. झेल पकडलाय परंतु बाउंड्री प्रेक्षकांचे हात वर आलेत. म्हणजेच हा षटकार. आणि इथून मात्र कहाणी में ट्विस्ट. आता मात्र 6 बॉल जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 22. 6 चेंडू 22. कवर गेलाय झटका कवर गेलाय दादाचा जीव त्या कर पलाय कवर गेलाय झटका कवर गेलाय दादाचा जीव त्या कर पलाय. ये चंद्रकांत वरम्याचा गुलाबी. 6 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता 22 धावांची आवश्यकता. पहा या मैदानावरती 22 धावा देखील कमी पडू शकतायत. इथून मात्र सुरुवात पुन्हा एकदा मोठी करायची. सुरुवातीचे 2 चेंडू खूप निर्णायक असतील दोन्ही टीम करता. सुरुवातीच्या 2 बॉल वरती जर मोठे स्ट्रोक आले तर मग सामना अगदी शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकतो. एक्सपिरियन्स आहे गोलंदाज आपण पाहिला तर वैभव सोहळे याच्याकडे, परंतु तो एक्सपिरियन्स आणि अनुभव म्हणजेच तो पणाला लावला जाईल का? लेदर क्रिकेटचे धडे देखील रेखाटलेत या गोलंदाजानं. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज गणेश आहे. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल का? परंतु हवा जी आहे पूर्णपणे चेंज झाली आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर उजव्या हाताच्या बॅटरला हवा अगदी पुरेशी होती,
परंतु मोक्याच्या क्षणी हवा जी आहे लेफ्ट हँड बॅटरला साथ देणारी यावेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण समोर आपण पिवळे 2 फ्लॅग पाहतोय. तिथे आपण पाहिला तर मग सरपंच उपसरपंच साहेबांचा कटआउट आहे आणि त्याचनंतर ग्रुप ग्रामपंचायतचे काही सदस्य देखील आपल्याला पाहायला मिळतात. तिथे आपले ते 2 कटआउट पाहतोय. त्याच्यावरती आपल्याला हवा निश्चितच ही समजली जाते कुठल्या दिशेने हवा आहे कुठल्या दिशेने नाही. त्याच्याकरता आपण पाहतोय ते समोर 2 बहुजन विकास आघाडीचे पिवळे झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची गरज आहे ती म्हणजेच 21. पहिला बॉल ऑन साइडला बोलवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. यस एकही धाव या ठिकाणी नाहीये. ओके ऑपॉर्च्युनिटी होती या ठिकाणी. अखूड टप्प्याची लेंथ हाताळली गेलेली होती. मोका मिळाला होता परंतु यावेळेस हवेमध्ये स्ट्रोक खेळले गेलेत. हवेच्या लाटांवरती चाललाय चेंडू स्वार. चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. षटकार 6. धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 20 अंकांवरती. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 15 धावांची अजून सुद्धा इथून आवश्यकता आहे. हा मॅच जिंकायचा असेल तर मग 3 चेंडू मध्ये 15 धावा इथून मात्र बनवावा लागतील. वैभव सोळले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. भावेश ठाकरे यांना तुम्ही पाहू शकाल ऑन स्ट्राइक वरती. पुढील बॉल अजून एक मोठा फटका येतोय भावेश ठाकरेच्या बॅट मधनं. कहाणी में 20. मॅच मध्ये अजून सुद्धा जिवंतपणा आहे आणि तो जिवंतपणा ठेवला मिस्टर भावेश ठाकरे या बॅटरनं. बॅक टू बॅक 2 षटकार मात्र ठिकाणी पेश केलेत आणि या षटकाराच्याच सायनं धावफलक अगदी पुढे वेगानं जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पोचले गेले 26 अंकांवरती. 35 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता. पुढील बॉल हो यावेळेस मोठा फटका येईल का आणि तो मोठा फटका येतोय. राज चोंडकर होते त्या ठिकाणी. काय जबरदस्त मॅच अगदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता मात्र 1 चेंडू जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 5. हाथी घोड़े तोप तलवारे फौज तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. 1 चेंडू जिंकण्याकरता 5 धावेची आवश्यकता. हो कहाणी में 20 निर्माण झालाय. चेंडू आला वाईट आणि मॅच पुन्हा एकदा झाली आहे भरपूर टाईट. डू और डायची ही लढाई. जिथून जो संघ जिंकेल त्याला मात्र या स्पर्धेमध्ये स्थान मिळालं जाईल. जो संघ हरेल तो मात्र घरचा रस्ता पकडेल. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता आपण इथून पाहणार आहोत कुठला संघ हा मॅच जिंकणार आहे. एक चेंडू 4 ची गरज. 1 चेंडू 4 ची गरज आहे. भावेश ठाकरे ऑन स्ट्राइक. हो यावेळेस परफेक्ट यॉर्करचा मारा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग शेवटच्या बॉल वरती
फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं आणि अशा प्रकारे हा सामना पुन्हा एकदा जिंकला गेलाय तो म्हणजेच साई कृपा स्पोर्ट राजावली या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन राज सोनकर अँड ऑल प्लेयर्स. अतिशय जबरदस्त मॅच पाहायला मिळाला. तुझीच ही वाट बाबा करता दरवर साला तुझीच ही वाट बाबा करता दरवर साला. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. चला 2 मॅन ऑफ द मॅच अगदी बाकी आहेत. महेश वारात यांनी देखील यायचं आहे आणि त्याच नंतर पवन राऊत यांनी देखील यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता. बॅक टू बॅक मॅचेस मात्र ऑन झाले आणि मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार राहिले गेलेत.